तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान, तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. एक विनंती, शेवटचंच गाणं आहे एक, कारण त्या काळी शेतकऱ्यांच्या शेतसारा माफ करणारा, त्यांना पाणी पुरवठ्याची सोय करणारा, आपल्या सैनिकांचा विमा उतरवणारा, स्त्रियांशी कसं वागावं हे 350 वर्षापूर्वी जगाला शिकून जाणारा, समुद्रात अदृश्य भिंत उभं करणारा, पहिली नेव्ही म्हणजे आरमार उभं करणारा, 260 किल्ले जिंकणारा, आपल्या आयुष्यात 260 किल्ले बघून होणार नाही नुसते, 260 किल्ले जिंकणारा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब, बरीदशहा, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि स्वकीय अशा 10 शत्रूंना 10 दिशांना एकाच वेळी नामोहरम करणारा, आणि जेवढ्या विषम लढाया झाल्या, विषम म्हणजे एका बाजूला जास्त सैन्य आणि एका बाजूला कमी सैन्य, अशा जगभरातल्या विषम लढाया काढल्या, त्यातल्या सगळ्यात जास्त लढाया लढणारा आणि जिंकणारा जगातला एकमेव राजा राजे शिवछत्रपती. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान, तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. या आगरी लोकांचं शिवरायाला वंदन, या कोळी लोकांचं शिवरायाला वंदन. पराक्रम बघा, फक्त 2 पराक्रम सांगतो, वेळा अभ्यास. अफजल खानाचे फाडले पोट, अफजल खानाचे फाडले पोट, शाहीच्या छाटली पोट, शाहीच्या छाटली पोट. तू राजा रयतेचा मान बिंदू महाराष्ट्राचा, तू राजा रयतेचा मान बिंदू महाराष्ट्राचा, तू राजा रयतेचा मान बिंदू महाराष्ट्राचा. पन्हाळगडचा वेढा सुरू आहे आणि महाराज वेड्यात अडकलेत. सिद्धी जोहरने वेढा घातलाय. एप्रिल महिना आहे, मे महिना गेला, महाराजांना वाटलं आता जून महिना येईल आणि जून महिन्यात पाऊस येईल आणि पावसाळ्यात वेढा ढिला होईल आणि मग आपण सुटून जाऊ. पण वेढा सिद्धी जोहरने घातला होता. सिद्धी जोहर, ज्याचा जोहर हा किताब आहे, पदवी आहे, जोहर म्हणजे दागिना, त्याने वेढा मजबूत केला, आवडला. जून महिन्यात महाराजांना बाहेर पडता येईना. मराठांचा राजा 4 महिने अडकून पडलाय. जिजाबाई अनेक प्रयत्न करतायत की महाराजांना बाहेर काढताय, पण काहीच उपाय चालत नाही. सगळेजण विचारमग्न आणि चिंतेत आहे. आणि तेवढ्यात कोणाला तरी वाटलं की शिवा काशीत आहेत, ते महाराजांसारखे दिसत आहेत, त्यांना प्रति शिवाजी महाराजांसारखं त्याला बनवून पाठवलं तर नकली शिवाजी. महाराजांना ही आयडिया पटली नाही, कारण असं करणे म्हणजे शिवा काशीत यांचा बळी देण्यासारखा. पण शिवा काशीत यांच्या कानावरती गोष्ट गेली. शिवा काशीत मी जायला तयार आहे, मी जायला तयार आहे. महाराज म्हणाले का जीव घेतील, हाल हाल करून मारते. शिवा काशीत त्याने बाणेदारपणे उत्तर दिलं, एक दिवस का होईना शिवाजी म्हणून जगायला मिळेल आणि शिवाजी म्हणून मरायला मिळेल, म्हणून जातोय. बघा एक एक माणसं कशी आहे, त्या माणसाचं भाग्य बघा. शिवा काशीत महाराजांसारखा जिरेटो, महाराजांसारखे अंगरखे, महाराजांसारखी वस्त्र, पालखीत बसवले. रात्री 12 वाजताची वेळ आहे, पालखी निघाली. सिद्धी जोहरच्या लोकांनी पालखी अडवली. पडदा बाजूला सारखा, सैनिक बघून खुश झाले. छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये बसलेले. सिद्धी जोहरला बातमी कळाली. सिद्धी जोहर खुश झाला. शिवा मिल गया है, शिवा मिल गया. 6 महिने वेढा चालू होता. आनंद झाला. वेड्याला हुकूम दिला, मौज करो, मौज करो, शिवा मिल गया है, मौज करो. शिवा काशीद यांना सिद्धी जोहर समोर उभे केले. वाटाघाटी सुरू झाल्या. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला. इकडे महाराज निघाले. घोडे घेतले नाहीत, कारण टापांचा आवाज येईल. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कधी पन्हाळगडला गेला
तर तिथे जी अजून पर्यंत वाट आहे की जिथून महाराज खाली उतरले. दिवसा पण अजून बघता येत नाही, वेळ रात्रीची आहे, पाऊस आहे आणि महाराज उतरले त्या वाटेने. विशाल गडाकडे चालायला लागले. इकडे शिवा काशीद आणि सिद्धी जौहर मध्ये बोलणी सुरू आहे. 2:30 वाजलेत रात्रीचे आणि तेवढ्यात फाजिल खान आला. फाजिल खान सिद्धी जौहरच्या कानाशी लागला. ये सिवा नहीं हो सकता, मैंने सिवा को देखा है, ये शिवाजी नहीं हो सकते. सिद्धी जौहरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला कळलं धोका झाला. त्यांनी तलवार काढली, सरळ शिवा काशीद यांच्या पोटात बसली. शिवा काशीद याने बाणेदारपणे उत्तर दिलं, अरे मला मारून काय फायदा, मला मारून काय फायदा, मी तर नकली आहे, पण तुमचा जो बाप आहे असली तो आता तुमच्यापासून कोसो दूर आहे. सिद्धी जौहर चौताळला. त्याने सिद्धी मसूदला बोलवलं. 5000 सैन्य दिलं. जाओ, किसी भी हालत में मुझे सिवा चाहिए. पाठलाग सुरू झाला. मावळ्यांची टेहळणी होती. महाराजांना संदेश गेला, महाराज गनिम पाठीवर आहे, 5000 आहे. बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना. महाराजांनी ठरवलं इथेच लढायचं, इथेच मारायचं, शेवटची लढाई बाजी. बाजीप्रभू म्हणाले, नाही महाराज, ही खिंड आहे, इथे आम्ही लाडवून धरतो, तुम्ही पुढे जा. महाराज म्हणाले, नाही बाजी, आम्ही इथे तुम्हाला टाकून गेलो तर इतिहास आम्हाला हसेल की असा कसला राजा जो आपल्या सेनापतीला टाकून निघून गेला. बाजीप्रभूने बाणेदारपणे उत्तर दिलं की जर आम्ही असताना तुम्हाला लढायला लागलं तर इतिहास आम्हाला हसेल की असला कसला सेनापती राजांना लढायला लागलं. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. बाजीप्रभूंना घट्ट मिठी मारली महाराजांनी. बाजी, महाराज पुढे जावा आणि विशाल गडावर पोहोचल्यावर तोफांचे आवाज करायला विसरू नका. आणि तोपर्यंत मृत्यू पण समोर आला तरी त्याला पुढे जाऊ देणार नाही. बाजी, महाराजांनी घट्ट मिठी मारली. महाराज पुढे निघाले. बाजी खिंडीत, एका बाजूला 6.5 किलोची तलवार, दुसऱ्या हातात पट्टा. 4:30-5 वाजता लढाई सुरू झाली. एका मागून एक लोटच्या लोट येत होते शत्रूचे आणि बाजी लढत होते. बाजींचं सैन्य लढत होतं. मावळे एका मागून एक कमी होत होते. 300, 290, 280 जखमा वाढत होत्या. बाजी हटायला तयार नाही. सकाळ झाली, उजाडलं, बाजी हटायला तयार नाही. सिद्धी मसूद चौताळला, ये कौन है, त्यांनी बंदूकवाला आणला. पर गोली चलाओ, किस पे गोली चलानी है, सबसे लाल है वो बाजी है, उस पर चलाओ. गोळी झाडली. गोळी सरळ बाजींच्या छातीत घुसली. कोसळले बाजी. कोसळता कोसळता विचारलं, राजा पोचला का, राजा पोचला का. नाही महाराज, राजे पोचले नाही आतून. पुन्हा बाजी लढाईला उभे राहिले. पुन्हा धमाशक्री सुरू झाली. पुन्हा जबरदस्त लढाई सुरू झाली. आणि तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, बार झाले, तोफांचे आवाज झाले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा जगदंबेचा, हा तिसरा महादेवाचा, हा चौथा आई भवानीचा आणि 12-5वा धडाडला आणि बोला जय झाला. बाजींनी प्राण सोडले. प्रत्येकाने मिळेल त्याचा वार केला बाजीवर. त्यांच्या देहाच्या चिंधड्या केल्या. मावळ्यांनी कसं बसं बाजींचं शरीर पालखीत भरलं. पालखी विशालगडाकडे नेली. कोणीतरी महाराजांना सांगितलं, महाराज बाजींची पालखी येते. महाराज घाईने आले. पालखीचा पडदा दूर करणार कोणीतरी अडवलं. महाराज, पडदा दूर करू नका, अख्खे बाजी नाहीत. बाजींचा छिन्न विछिन्न देह पाहिला महाराजांनी आणि एकच टाहो फोडला, बाजी, ज्या स्वराज्यासाठी झुंजलात, ज्या स्वराज्यासाठी देहाची अशी खांडोळी करून घेतलीत बाजी, तुमच्या रक्तानं ही घोडखिंड पावन झाली. म्हणून आजपासून ही घोडखिंड पावन खिंड या नावाने ओळखली जाईल. आणि जोपर्यंत हे स्वराज्य स्थापन होणार नाही तोपर्यंत शिवाजी स्वस्थ बसणार नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. साथीदार बघा, पुरंदरचा मुरार बाजी, पुरंदरचा मुरार बाजी, कोंढाण्यावरचा तानाजी, कोंढाण्यावरचा तानाजी, घोड चिंतीत लढला बाजी, घोड चिंतीत लढला बाजी, होता सरनो बकने साजी, घोड चिंतीत लढला बाजी, होता सरनो बकने साजी. पटकन माझ्या कलाकारांची
त्यांची ओळख करून देतो. ढोलकीचा आवाज तुम्हाला येतोय. अत्यंत गरिबीतून आलेला हा कलाकार आहे. नोकरी करतो, तबल्यामध्ये विशारद आहे आणि माझ्यासोबत ढोलकीचे कार्यक्रम करतो. सागर खरंच जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक सागरसाठी. त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले जे साईड रिदम आणि कोरसची साथ करतात आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत शशिकांत पात्रे. गोड गळ्याचे गायक शशिकांत. जोरदार टाळ्या शशिकांतसाठी, ज्यांची ओळख अगोदर झालेली आहे. पहिला कार्यक्रम 1018 कार्यक्रम माझ्यासोबत आहेत. उत्तम हार्मोनियम वाजवतात. गोड गळ्याचे गायक अजय पाटील. रसिक प्रेक्षक जोरदार टाळ्या अजयसाठी. आणि या ठिकाणी जो उत्तम चांगला गोंधळ घातलेला आहे, उत्तम हार्मोनियम वाजवतो कलाकार, उत्तम सिंथेसायझर वाजवतो, उत्तम ढोलक वाजवतो, उत्तम ढोलकी वाजवतो, उत्तम साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. रसिक, वडिलांचं नाव आहे रंजन, रसिक रंजन ठाकूरसाठी जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक. ज्यांची साऊंड या शिवबाचं घेतो नाव, या शिवबाचं घेतो नाव, हे ऐकतोय साराचं भाव, हे ऐकतोय साराचं भाव. असेल महाराष्ट्राचा अभिमान, असेल महाराष्ट्राचा अभिमान, त्यानं शिवबाचं गाव गाणं. असेल महाराष्ट्राचा अभिमान, त्यानं शिवबाचं गाव गाणं. फक्त तुझ्या नावामुळे येते आम्हाला अवसान, फक्त तुझ्या नावामुळे येते आम्हाला अवसान. या गरी लोकांचं, या गरी लोकांचं